एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मंगल प्रभात लोढा हे दादरच्या हनुमान मंदिरामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। याच मंदिरावरून सध्या वाद होतोय। उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेऊन या मंदिराला नोटीस आल्या प्रकरणी सरकारला जाब विचारला होता आणि आता हे उत्तर देण्याचा कुठेतरी प्रयत्न या महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय। या ठिकाणी आता मंगल प्रभात लोढा आलेले आहेत आणि ते सध्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर किरीट सोमय्या सुद्धा इथे येणार आहेत आणि दुपारी 4 वाजता आदित्य ठाकरे हे सुद्धा या परिसरात येतील। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दादरमधून दादरच्या हनुमान मंदिरात सध्या मंगल प्रभात लोढा पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते दर्शन घेतील। एकूणच आपण पाहतोय रेल्वे प्रशासनानं हे मंदिर पाडण्यासंदर्भात एक नोटीस मंदिराला दिलेली होती। 7 दिवसांचा अवधी त्यासाठी देण्यात आलेला होता आणि त्यावरून काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हिंदुत्वावरून वाद उपस्थित करत त्यांनी महायुतीला काही सवाल केले होते। त्यावरूनच आता महायुतीचे हे नेते ॲक्शन मोडवर दिसतात आणि सध्या उद्धव ठाकरेंचे हे आरोप फेटाळण्याचा कुठेतरी हा प्रयत्न सध्या नेत्यांकडून केला जातोय। आपण पाहतोय मंगल प्रभात लोढा हे आता इथे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत किरीट सोमय्या सुद्धा इथे येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या आरोपांना ते कशा प्रकारे उत्तर देतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। महायुतीचे नेते दादरच्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनाला आलेले आहेत। सध्याची महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। तर महायुतीचे नेते दादरच्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनाला जात आहेत। मंगल प्रभात लोढा कालिदास कोळंबकरांनी सुद्धा या मंदिराला भेट दिली आहे। आता थोड्याच वेळात रवी राणा सोमय्या सुद्धा इथे येणार असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी हनुमान मंदिराचा हा मुद्दा समोर आणला होता। रेल्वेनं मंदिर पाडण्यासाठी नोटीस दिल्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला होता आणि त्यांनाच आता उत्तर देण्यासाठी भाजपचे हे नेते तिथे आल्याची माहिती मिळते। सध्याची ही थेट दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, सध्या मंगल प्रभात लोढा इथे पोहोचलेले आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की मंगल प्रभात लोढा या ठिकाणी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। ते मंदिर प्रशासनाशी बातचीत देखील करतायत। या अगोदर आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी याच मंदिर प्रशासनाला जे आहे ते रेल्वे विभागाकडून नोटीस देण्यात आली होती। हे अनधिकृत मंदिर असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि लवकरात लवकर हे 8 दिवसाच्या आत मंदिर पाडण्याचे आदेश जे आहेत ते रेल्वे विभागाकडून देण्यात आले होते। परंतु उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री आणि नेते मंगल प्रभात लोढा या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि विश्वस्तांची बातचीत करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सकाळी आपण पाहिलं तर 10:30-11च्या दरम्यान या ठिकाणचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर हे देखील दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी देखील सांगितलेले आहे की कोणतेही अधिकारी हे मंदिर पाडण्याचं ध्येय करणार नाहीत आणि भाजप पक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार देखील मंदिर प्रशासनासोबत आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती कालिदास कोळंबकर यांनी दिली होती। आता आपण पाहतोय की सर्व या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।